चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. रामकृष्ण हरी. महर्षी वेदव्यासाची खूण देऊन द्वारकेचा राणा पांडवा घरी येऊ शकतो हे जेव्हा माऊली सांगतात तेव्हा त्याच्या पुष्ट्यर्थ पुढे अजून खूप काही सांगावं लागतं. म्हणून हा अभंग खूप महत्वाचा आहे. या अभंगात माऊली म्हणतात, चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. आता हे जरा नीट बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतोय चहू वेदी जाण काय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद ही 4 वेद आहेत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग ज्याला पातंजली सुद्धा म्हणतात, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही 6 शास्त्र आहेत. आणि 18 पुराण वेगवेगळी आहेत, ज्याच्यामध्ये शिवपुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, स्कंदपुराण, गणेश पुराण, गरुड पुराण अशी वेगवेगळी पुराण आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. या 18 पुराणांच्या मध्ये तुम्हाला गंमत सांगतो, 4 लक्ष श्लोक आहेत. 4 लक्ष श्लोक. म्हणजे 4 लक्ष श्लोकांचे 18 पुराण, वेद आणि शास्त्र. या सगळ्यांच्या मध्ये काय आहे? या सगळ्यांच्या मध्ये फक्त हरी आहे, फक्त तो देव आहे, फक्त तो ईश्वर आहे. त्याचं कौतुक करणारे हे आहेत. मग सगळ्याच त्याचं कौतुक असेल, सगळ्यांच्या मध्ये त्याचं कौतुक असेल, तर आम्हाला त्याचं नाव घेऊन मुक्ती किती मिळू शकेल? गोंदावलेकर महाराजांचं एक फार छान उदाहरण आहे. गोंदावलेकर महाराजांच्या त्या परिसरामध्ये रामशास्त्री नावाचे एक मोठे पंडित होते. रामशास्त्रींच्या पत्नीला आजार झाला आणि तो आजार काही बरा होत नव्हता. रामशास्त्री गोंदावलेकर महाराजांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज काही उपाय? म्हणाले, आहे की उपाय आहे. काय? रामनाम घे. रामशास्त्री हसले, म्हणाले, अहो रामनामाने आजार बरा होऊ शकेल? ते म्हणाले, अरे रामनामाने भवरोग नाहीसा होत असेल तर देहरोग का नाही होणार? बघा, आता अनेकांना वैज्ञानिक दृष्ट्या प्रश्न पडेल की असं रामनाम घेऊन काय होईल. पुन्हा त्या पहिल्या उदाहरणाकडे नेतो तुम्हाला मी. आठवा, आपण शेषशाही भगवान विष्णू ज्या शेषावर विराजमान होते ते आजारी पडल्यावर शेषाचे डोळे झाकावे लागले आणि मग औषध करावं लागलं. का? तर शेषाच्या नजरेनी औषध विचारी होत होतं. बरोबर आहे, नजरेनी औषध विचारी होत होतं. सतत नामस्मरण असलं पाहिजे देवाचं, काम करताना सुद्धा. काम करतानाही असोनी संसारी जीवे वेगू करी, हे जे माऊलीने सांगितलं ना, नामस्मरण असलं पाहिजे. हे नामस्मरणच तुम्हाला ताळ्यावर ठेवतं. विकार कुठे उत्पन्न होतो? विकार कुठे उत्पन्न होतो? जेव्हा आमच्या मनात देव सोडून काही असेल तेव्हा. देव सोडून काही आलं. मुळात देव ही संकल्पना चतुर्भुज, काशाय वस्त्रम करदंडधारिणम असली काही नका समजू. नुसती तशीच ती संकल्पना नाही आहे. ती माझ्या मनाला बरी वाटते म्हणून केलेली असते, ती तुमच्या मनाला बरी वाटते म्हणून केलेली असते. देवाला अमुक वस्त्र, देवाला अमुक हात, देवात हे शस्त्र, देव असा दिसेल, देव दिव्य दिसेल, देव भव्य दिसेल, ही तुमच्या मनात ती कल्पना देवाविषयीची. देवाची कल्पना काय आहे? देव म्हणजे चांगुलपणा आहे. एकदा एकाने झाडाला विचारलं, म्हणे झाडा झाडा देव काय असतो? आणि झाड बहरून आलं. देव म्हणजे बहर आहे, देव म्हणजे फुलणं आहे, देव म्हणजे सुगंध आहे, देव म्हणजे सुमन आहे, देव म्हणजे सुवृत्ती आहे, देव म्हणजे सद्गुण आहे. देवत्वाचे गुण हे आहेत. जिथे देवाच्या अस्तित्वाने विकार नाहीसा होतो, विकारच नाहीसा होतो, चांगुलपणाची वृत्ती बळावते, तो आहे देव. रामरक्षा ऐकली आहे ना कधी? काय त्या रामरक्षेमध्ये? अहो रामरक्षेची बाकी काही श्लोक सोडून द्या,
सुरुवातीची नंतरची कौतुकाची सोडून द्या. काय रामरक्षेत? शिरोमे राघव पाहतो, माझ्या शिराचं रघुकुलाच्या रामाने रक्षण करावं. रघुकुलाच्या का? एकूण पृथ्वीवरती सर्वोत्तम कुळ कुठलं असेल तर ते रघुकुल. प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई. है ना? प्राण गेला हरकत नाही, पण आपण दिलेलं वचन सोडायचं नाही, पाळायचंच. हे रघुकुलाची रीत आहे. आणि हरिश्चंद्रापासून बघा, प्राण गेला हरकत नाही, राज्य गेलं हरकत नाही, वचन पाळलं. पत्नीला विकावं लागलं, स्वतःला विकावं लागलं, हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन पाळलं. शिबीनी ससाण्याला दिलेलं वचन पाळलं. पाळलं ना? भगवंतानी वचनं पाळली. दशरथानं पत्नीला दिलेलं वचन पाळलं. पाळलंच ना? सगळ्या एकूण कुळाच्या मध्ये रघुकुल सर्वोत्तम आहे, म्हणून त्या रघुकुलातल्या रामाने माझ्या शिराचं रक्षण करावं. प्रत्येक ठिकाणी मस्तकात रघुकुल असलं पाहिजे. मस्तकात रघुकुल असलं पाहिजे. एकदा रघुकुलातलं सत्य, रघुकुलातलं चांगुलपण या मस्तकात आलं ना, मेंदूमध्ये, की मग सगळे विकार नाहीसे होतात. नाही राहत जागा. बादलीत पाणी टाकलं तर बादलीत पाणी टाकताना हवा बाहेर पडते म्हणे. भरलेल्या पाण्याच्या बादलीत दगड टाकला तर दगडा इतकं पाणी त्या बादलीतून बाहेर पडतं. साधा नियम आहे ना. पाणी टाकाल तर हवा बाहेर पडते, दगड टाकाल तर पाणी बाहेर पडतं. ते आकारमान ती जागा व्याप्त, आणि ती व्यापताना हवा किंवा पाणी बाहेर टाकतं. मग या बादलीत रघुकुल टाकलं तर विकार जातील की नाही? सोपं आहे ना. या डोकं नावाच्या, मेंदू नावाच्या बादलीमध्ये रघुकुलाचे विचार पेरायला सुरुवात केली की वाईट विचार बाहेर पडायला जातील की नाही? म्हणून शिरोमे राघव पाहतो. प्रत्येक ठिकाणी एक विचार असला पाहिजे. बालम तू दशरथात्मजा, माझ्या कपाळाचं दशरथाच्या आत्मजानी रक्षण करावं. का बरं? नशिबात बाप असेल ना तर सगळं काय होतं. ज्याला बाप कळला नाही ना त्याला काही कळत नाही. म्हणून रामाच्या नशिबात बाप असा होता की ज्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळं मस्तकावर, या इथे कपाळावर जर काय असलं पाहिजे तर तो दशरथाचा पुत्र राम असला पाहिजे. डोळ्यात कौशल्याचा राम असला पाहिजे. सोपं आहे काम खूप. ज्या ज्या जागी जे जे रामाचे गुण असले पाहिजेत ते माझ्यात यावेत, यासाठी रामरक्षा आहे. रामरक्षा म्हणजे उदबत्ती लावायची, ती उदबत्तीची राख पडेपर्यंत तोंडाने पुटपुटायचं आणि रामरक्षा करून घ्यायची असं नसतं. असं नसतं. माऊली हेच सांगतात माऊली. चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. सगळीच्या सगळी पुराणं कुणाचं कौतुक करतात तर हरीचं कौतुक करतात. वेदांच्या मध्ये, पुराणांच्या मध्ये, सगळ्याच्या मध्ये फक्त आणि फक्त हरीचा विचार आहे, दुसरा कोणाचाही विचार नाही. आता खरी येते गंमत. मी तुम्हाला सांगितलं पुराणांच्या मध्ये 4 लाख श्लोक आहेत, पुन्हा शास्त्रांच्या मधली वेगळी श्लोक आहेत, वेदांच्या मधली वेगळी श्लोक आहेत, आणि खरी गडबड इथे होते. हीच गडबड काय आहे आणि ती कशी दूर करायची आहे माऊली पुढच्या अभंगात सांगतात. तो ऐकूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.